नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी. आजच्या श्रावण शिबिराच्या स्वारूपीय कार्यक्रमानिमित्त उपस्थित पूजनीय भिक्खू संघ ते नागसिंगी उपस्थित असलेला श्रावण संघ, उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातील जे उपासक उपासिका मोठं काम करत आहेत भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत, त्या सर्वांना माझे पंचांग प्रणाम. उपस्थित सर्व श्रद्धावान श्री संपन्न भगिनी बांधव सर्वांना सत्य जय. आपण बघापासून ऐकतो आहोत आणि मला नाही वाटत कोणी कंटाळलेलं आहे. नरवाडे सर म्हणत होते की बोलत नाही काय बोलून ऐकून सगळे कंटाळलेले, काल पिकले वगैरे. पण ते बोलत राहिले की वाटतं त्यांनी बोलतच राहावं. कोणाला कंटाळा, मला वाटतं बोलतच राहावं. एक दिवस तर त्यांच्या एकेकासाठी ठेवावा. ते सगळेजण इतकं सिंपल आणि साधं आणि इतकं गरजेचं बोलतात. मला खूप खरंच मी मनापासून तुम्हाला वंदन करते सगळ्यांना. इतकं छान आणि सर पवार सर किती श्रद्धा त्यांची आहे आणि त्या श्रद्धेच्या त्यांच्या बोलण्यात असं वाटतं की त्यांच्याकडून ते नजर वाटत नाही, असं वाटतं की काय बोलणार आहे. आणि मला काल आमच्याकडे जेव्हा फराळासाठी आले सगळे संघ, त्या पद्धती सांगत होते की दोघांची इतकी छान मैत्री आहे आणि म्हणजे भंतेजी आणि ओधाचार्य यांची एवढी छान जोडी किती वर्षापासून आहे आणि सगळीकडे ते खूप कधीही न भांडता कार्यक्रम करतात आणि त्याच्यामुळे सक्सेस आहे. आणि तसं दोघांच्या मध्ये सगळ्यांच्या मध्ये जर चांगला संवाद असला, एकमेकांबद्दल प्रेम असलं, आदर असला, मैत्री असली की हे सगळं आपसूकच चांगल्या गोष्टी होतात. आणि त्यातच हे फलित आहे की आपण सर्वजण एकमेकांशी प्रेमाने आदराने असतो, वागतो, त्यामुळे आपण एकमेकांना साथ देतो. आता बघा, सर्वांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी काय आता यांच्या समोर काही सांगण्यासाठी काही माझी योग्यता नाही, पण मला असं वाटतं, मी कुठे वाचलेलं आहे आणि मला ते खूप भावतं. बुद्धाचा अंश प्रत्येकात असतो, बुद्धत्व प्रत्येकात आहे, पण आणि प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये बुद्धत्वाची विधानपुरं प्रस्फुटित होऊ शकतात. गरज आहे की बुद्धाचा विचार प्रत्येकाच्या मनामनात पेरण्याची. आणि हे पेरण्याचं काम हा भिक्खू संघ, ओधाचार्य, श्रावण संघ हे करत आहेत. भारतीय बौद्ध महासभेच्या निमित्ताने हा विचार बुद्धाचा सर्वत्र पूर्ण भारतभर काय जगभर पेरण्याचं काम चालू आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. आज इतकं वातावरण खराब आहे भारतामध्ये, असं वाटतं की जणू गुलामीचं जग असावं, अमेरिकेची गुलामी वगैरे असल्यासारखं वाटायचं. पण काल आम्हाला भंतेजींनी खूप शाश्वत केलं की तुम्ही काही घाबरू नका, काही वाईट होणार नाहीये. मला खूप छान वाटलं, कारण रोज एवढ्या बातम्या ऐकतो तेव्हा असं वाटतं, भीती वाटते की काय होईल आपल्या भारतामध्ये, आपण खरंच गुलाम तर नाही होऊन चाललो. पण भंतेजींनी सांगितल्यापासून आज खूप असं छान वाटत आहे, हायचं वाटत आहे की काही घाबरायचं काम नाही. आणि कारण बुद्धाचं तत्वज्ञान सगळ्यांना चालू शकतं, म्हणून तर बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला आहे. कारण बाबासाहेब जेव्हा म्हटले की मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला धम्म ही अत्यंत आवश्यक बाब आहे. आणि कारण धर्माच्या आचरणानेच मनुष्याचे मन सुसंस्कृत होत असते. आणि बौद्ध धर्म हाच केवळ एकमेव असा धर्म आहे की ज्याला सर्व जग धारण करू शकतो. तेव्हा समता, स्वातंत्र्य, बंधुताची समाज निर्माण करायचा असेल तर बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपण खूप खूप चांगली लोक आहोत, नशिबान लोक आहोत की आपण बुद्धिस्ट आहोत. पण केवळ जसं मगाशी नरवाडे सर म्हटले, पांढरे कपडे घातले म्हणजे झालं, भोजन दान केलं म्हणजे झालं, काही वंदना वगैरे म्हटल्या, पाठांतर झालं म्हणजे बुद्ध झालं, असं होणार नाही. मैत्रिणींनो, बंधूंनो, हे लक्षात घ्या. केवळ आपण खरंच कपडे पांढरे घातल्याने बुद्ध होणार नाहीये.
किंवा खूप गाथा पाठ केल्याने आपण बुद्ध होणार नाहीये, तर आपलं जोपर्यंत आचरण तसं असणार नाही, किमान पंचशिलेचं पालन तर करणं गरजेचंच आहे, तरच आपण बुद्धिस्ट असणार आहोत. नाहीतर हे सगळा ढगोसला होणार आहे. तर आपण कोणाची सतत मन दुखवत असू, आपण जर बुद्धाने सांगितलेल्या 5 शील पाळत नसू, तर आपण बुद्धिस्ट होणार नाही. म्हणून या निमित्ताने श्रावण संघ आपल्याकडे नवीन तयार झाला, तर या संघाकडून मी तीच अपेक्षा करेन की आपण तर आपल्या जीवनामध्ये हे शील पालन करणारच आहात, आणि जे जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये लोक येतील त्यांनाही शील पालन करण्यासाठी सांगाल. बुद्धाचा विचार त्यांच्यामध्ये पेराल. प्रथम काही बालकं आहेत, लहान वयातील मुलं आहेत, त्यांनी हा विचार आत्मसात करा, अभ्यास करा. निश्चितच तुम्ही चांगले प्रवर्तक होऊ शकाल, चांगलं बोलता येईल, तुम्ही चांगले प्रवचनकर होऊ शकाल. आणि बाबासाहेबांनी जे काम आपल्याला सांगितलं आहे, धर्माचा प्रचार करण्याचं काम, ही जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्यावर दिलेली आहे आणि ती आपण सर्वांनी मिळून करायची आहे. आता आम्ही हे आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहे, अवेलेबल आहे, त्याचा उपयोग धर्माच्या प्रसारासाठी होत आहे. याचा मला खूप आनंद होतो की आपल्या ह्या वास्तूचा उपयोग, आमच्या या ज्ञानाचा उपयोग, त्या सर्व ह्या मैत्रीचा उपयोग धर्माचा प्रसार करण्यासाठी होत आहे आणि ही खूप चांगली कमेची बाजू आहे. सर्वांनी माझी कळकळीची विनंती आहे, आपण केवळ बाहेर बुद्धिस्ट होऊ नाही, तर आपलं आचरण हे बुद्धासारखं असावं, त्यासाठी आपण प्रयत्न करूया. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. म्हणून या देशामध्ये जोपर्यंत बुद्ध विचार आहे तोपर्यंत या भारताला काही होणार नाही. प्रत्येकाने बुद्ध विचार पेरण्याचं काम करावं, आपल्यामध्ये जो अंकुर आहे तो अंकुर फुलवण्याचं काम करावं, असा मौलिक संदेश या ठिकाणी काही दिलेला आहे. यानंतर खरंच सांगतो, काही माणसे नेतृत्वाने आणि दातृत्वाने मोठी असतात, काही माणसं कर्तृत्वाने, नेतृत्वाने आणि दातृत्वाने मोठे असतात. असे आमचे या भारतीय बौद्ध महासभेचे कामकाध्यक्ष अभियंता प्रशांत मोठी साहेब कर्तृत्वाने, नेतृत्वाने आणि दातृत्वाने मोठे आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचा समारोप करावा, अध्यक्ष समारोप करावा. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनोट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.